नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. तर 28 नोव्हेंबरला जे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं. जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी चालू आहे. तर आज 28 नोव्हेंबरला भरतीचा आज पहिला दिवस होता. तर आज विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे. एका चुकीमुळे जे 40 ते 50% मुलांना जे घरी पाठवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंट आज किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंट साठी काय टाइम देण्यात आला होता आज आणि सेकंड ग्रुप साठी काय टाइम देण्यात आला होता. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, हाईट त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, हाईट मध्ये किती मुलं त्या ठिकाणी बाहेर होता, रनिंग काढून सुद्धा काही मुलं हाईट मध्ये त्या ठिकाणी कटत आहे. त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणारा कागदपत्र कोणकोणते लागत आहे आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो 28 नोव्हेंबरला भरती कशा प्रकारे झाली, यारो मुंबईची ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय होती त्या ठिकाणी, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आज किती मुलं घेतले. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता आणि यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी जे यारो मुंबईचं ग्राउंड चालू आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ते तुम्हाला सांगून देतो जेणेकरून जे येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं ग्राउंड आहे तुम्ही या ठिकाणी चुका केल्या नाही पाहिजे. तर सर्वात अगोदर पहिली जी चूक मुलांनी केली तर आज 28 नोव्हेंबरला भरपूर मुले आले होते. ज्यांचा ग्राउंड 28 नोव्हेंबरला होता ते मुलं 28 नोव्हेंबरला आला आणि त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं. काऊन की आर्मीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते. 28 नोव्हेंबरला जे ग्राउंड होता तर ज्या मुलांचं 28 नोव्हेंबरला ग्राउंड होतं तर ते मुलं 27 नोव्हेंबर पासून रात्री त्या ठिकाणी 7 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते. तर आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून चालू झालेली राहते. तर यामध्ये जे भरपूर मुले नवीन आहे की त्यांना माहित नाही, त्यांना असं वाटलं की आपल्या ऍडमिट कार्डवर 28 नोव्हेंबर तारीख आहे तर ते मुलं आज 28 नोव्हेंबरला ग्राउंडवर आले तर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. ठीक आहे. सांगायचं एवढंच की तुमचं ज्या पण दिवशी ग्राउंड असेल तर एक दिवस अगोदर तुम्हाला ग्राउंडवर पोहोचायचं आहे. आता ज्यांचं ग्राउंड 29 नोव्हेंबरला आहे तर त्या मुलांना जे या ठिकाणी 28 नोव्हेंबरला आजच तुम्हाला रात्री या ठिकाणी 7 वाजता जे ह्या जीवदानी ग्राउंड मुंबई या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो विरार या ठिकाणी जे तुम्हाला हजर राहावं लागणार आहे ग्राउंडवर 28 नोव्हेंबरला तुम्हाला या ठिकाणी रात्री 7-8 वाजता हजर राहावं लागणार आहे ज्यांचा 29 नोव्हेंबरला ग्राउंड आहे. तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. भरतीची जी प्रोसेस आहे आर्मीच्या एक दिवस अगोदर पासून चालू झालेली राहते. ठीक आहे. आणि दुसरी जी चूक मुलांनी केली तर ते आहे की सर्वात अगोदर जे गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री चालू होती मुलांची तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात. तर ते आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झाली आपली, त्याचबरोबर जे नोटरी, ठीक आहे, नोटरी त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. काल नोटरी मुलांनी नेली नव्हती तर डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. ठीक आहे. तर नोटरी त्या ठिकाणी खूप जे इम्पॉर्टंट आहे, नोटरी कशी करावं लागते ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर आज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली आणि ग्राउंडच्या अंदर एंट्रीच्या वेळेस हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं ग्राउंडच्या अंदर. सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर आर्मीवाले स्वतः म्हणते तुम्ही आराम करा थोडासा ग्राउंडच्या अंदर. ठीक आहे. आणि बोलू नका तुम्ही एकामेकासोबत. चांगलं मोटिवेशन त्या ठिकाणी आर्मीवाले करून राहिले आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस होत आहे चालू आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केल्या जातात. सर्वांच्या हॉल तिकीट स्कॅन होते आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे 100ची बॅच जे विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅलीला बनवल्या जात आहे. तर एका बॅचला ते 100 मुले ते बनवत आहे. 100 मुलांची बॅच त्यांनी बसवली आणि 100 मुले ते 400 मीटरच्या ट्रॅकवर बसत आहे. 10-10च्या रांगेने मुलांना त्या ठिकाणी बसवलं आणि त्यांनी जे गो म्हटलं त्या ठिकाणी. तर आज जे एका बॅच मध्ये त्यांनी यारो मुंबईमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 53 मुले त्यांनी घेतले. ज्यामध्ये ऍक्सिलेंटचे 23 मुले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे जे 30 मुले होते. आणि ऍक्सिलेंट साठी जो टायमिंग देण्यात आला होता तो ऍक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण मुले त्यांनी घेतले. जेवढे मुलं आले ऍक्सिलेंट मध्ये 23 मुलं आले होते तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जेवढे पण ऍक्सिलेंट मध्ये आले तर ते 23 मुले त्यांनी घेतले आणि सेकंड ग्रुप मध्ये त्यांनी 30 मुलं घेतले. तर जवळपास 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत त्यांनी टोटल मुलं जे घेतले तर ते जवळपास 53 मुले त्यांनी आज घेतले. आणि 1600 मीटर रनिंग साठी टायमिंग चांगला चालू आहे. ऍक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जे नोटिफिकेशन मध्ये दिला आहे तो पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे.
5 मिनिट 45 सेकंड पर्यंत सेकंड ग्रुपची मुलं घेतल्या जात आहेत. चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जातात आणि रनिंग झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं. ज्यांनी रनिंग काढली त्यांनी, आणि जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना तिथून बाहेर काढल्या जातात. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांची आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. ज्यांनी ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ऍक्सिडेंटचा शिक्का दिला जात आहे. ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का दिला जात आहे. आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना तिथं फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. मुलांपासून नॉर्मल फॉर्म आहे तो, त्यावर आपले फोटो वगैरे चिपकावे लागते. तर ते प्रोसेस आहे, थोडीशी नॉर्मल फॉर्म आहे. ठीक आहे, आपल्याला आपला पत्ता वगैरे झाला, आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर आपल्याला लिहायची आहे ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना. आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं रात्री. आणि आणखीन त्यांची जी प्रोसेस होत आहे सोमवार, तर सर्वात अगोदर त्यांना काय करायला लावत आहे, लॉंग जम्प मारायला लावत आहे. लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग त्यांना मारायला लावत आहे. आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेत आहे. तर अशी जे विद्यार्थी मिळवणं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची प्रोसेस आहे रनिंग काढल्यानंतर. ठीक आहे, लॉंग जम्प आणि झिगझॅग जर पडली नाही तर दुसरा चान्स तुम्हाला भेटते, कारण की लॉंग जम्प आणि झिगझॅगला टाइम मार्क नाही आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, बाकी 10 पुलअप्स जर काढले तुम्हाला 40 गुण त्या ठिकाणी भेटणार आहे. तर पुलअप झाल्यानंतर आणखीन मुलांची उंची आज घेतली तर उंची त्या ठिकाणी घेता 168 सेंटीमीटर घेतलं जात आहे. 168 सेंटीमीटर पेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल आणि तुम्ही रनिंग काढली असेल तरी सुद्धा फेल केला जातं, अपात्र केलं जातं. तर तिथं जे इमानदारीने 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. उंचीमध्ये सुद्धा काय मुलं कटत आहे, छातीमध्ये सुद्धा काय मुलं त्या ठिकाणी कटत आहे. आणि उंची छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र ते घेऊन राहिले तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला आपण शाळा सोडल्यात दाखला म्हणतो. शाळा सोडल्यात दाखला तुमच्याजवळ नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, डोमिशन न्यायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर जे आहे अनमॅरिड सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे, आधार कार्ड तुम्हाला न्यायचं आहे. 25 ते 50 फोटो सोबत न्या. 25 फोटो तुम्ही ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी लागते आणि 25 फोटो मेडिकलला लागणार आहे. आणि हे झाल्यानंतर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीला चेक करत आहे. आणि झेरॉक्स सुद्धा एक मुलांपासून घेतल्या जात आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे तुम्हाला आणि एक झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला न्यायचे आहे. आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. वकिला जोडली त्या ठिकाणी तुम्हाला नोटरी करायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, हा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून आहे. हा फॉर्म तुमच्या जवळ आहे. जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला हा फॉर्म सायबर कॅफेवाल्याने दिला आहे. तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला वकिलाच्या घरी जायचा आणि डायरेक्ट त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या म्हणा ह्या फॉर्मवर. ठीक आहे, तर तो वकील तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. 100 रुपयात नोटरी करून भेटते, जास्त पैसे घेत नाही. ठीक आहे, जर एखादा वकील म्हणत असेल 1000 रुपये घेतो, 500 रुपये घेतो, त्याच्याजवळ करू नका, दुसऱ्या ठिकाणी जाता. कारण की प्रत्येक आपापल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण नोटरी करायची. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले येत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. वकिलाचे जे घर आहे, ॲडव्होकेटचे घर आहे, प्रत्येक गल्लोगल्ली जे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घरी आहे. तर वकिलाच्या घरी आपल्याला जाता आणि त्याला म्हणाता की मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. ठीक आहे, तर ॲडव्होकेटच्या घरी जायचं, तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला नोटरी मागायची आहे करून. ठीक आहे, तर 100 रुपयातच तुम्हाला नोटरी भेटते, काही त्या ठिकाणी जास्त पैसे लागत नाही. ठीक आहे, तर 5 मिनिटाच्या अंदर ते नोटरी होऊन जाते. तो त्यावर शिक्के वगैरे देते, त्या लाल कलरचे वगैरे. ठीक आहे, तिकीट वगैरे चिपकवते, त्यावर सिग्नेचर वगैरे करते तो त्या फॉर्मवर. ठीक आहे, तर हे नोटरी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर हा फॉर्म तुम्ही डायरेक्ट घेऊन जा वकिलाजवळ आणि त्याला म्हणा नोटरी करून द्या, ज्यांनी सुद्धा केली नसेल आतापर्यंत. ठीक आहे, अशी करायची नोटरी. तर अशा प्रकारचे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता. तर 28 नोव्हेंबरला जे एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी 53 मुले त्यांनी घेतले. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजसाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.